संत पाऊले साजिरी, संत पाऊले साजिरी, गंगा आली आम्हावरी, जेथे पडे रजधुळी, तेथे करावी अंघोळी, सेतु बंध वाराणसी, सेतु बंध वाराणसी, अवघी तीर्थे तया पाशी, जेथे पडे रजधुळी, तेथे करावी अंघोळी, तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी मिळालो, जेथे पडे रजधुळी, तेथे करावी अंघोळी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, जय जगवादाने कथेचा विस्तार, जगवादाने कथेचा विस्तार, जगवादाने कथेचा विस्तार, जगवादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम, खलानिशबादापणोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, सोनोपंत तथा गुणिजनतया मामासी बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा, निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा, दांडेकरा वंदितो, तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने भडा होईन मी, हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ, शिंपोणे की जे विठ्ठला 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 कुंडली जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, विठ्ठला 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 विठ्ठला. संत पाऊले साजिरी, गंगा आली आम्हावरी, जेथे पडे रजधुळी,
तेथे करावी अंघोळी. संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून आपण आपल्या परमार्थाची वाटचाल करत आहोत ते आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण पूजनीय नारायण बाबा महाराज आदी करून सर्वांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांच्या अनुष्ठानाने पवित्र झालेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरती भगवंताच्या नामचिंतनानिमित्ताने होणारा हा जो अखंड हरिनाम यज्ञ आहे या नामयज्ञातील 8व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेत आपण उपस्थित आहोत. विठाला विठाला या कीर्तन सेवेकरता जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. श्री गुरूंच्या कृपेने यथाशक्ती यथामती आपल्या मर्यादित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबराय संतरूपी गंगेचा आपल्या जीवनामध्ये झालेला परिणाम प्रगट करत आहेत. संतांनी आमच्या जीवनामध्ये कोणती क्रांती केली हा अनुभव तुकोबराय या अभंगातून मांडतात. अनुभव सांगत असताना सांगणाऱ्याजवळ 3 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट अनुभव असला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अनुभव सांगण्यासाठी शब्दशक्ती असली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितला जाणारा अनुभव जगाच्या उपयोगाचा असला पाहिजे. अनुभव सांगण्यासाठी अगोदर अनुभव असावा. अनुभवच नसेल तर सांगणाऱ्याच्या वचनावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. कल्पना करा आपण इथे जे नामयज्ञ करत आहोत या 8 वर्षांमध्ये जो कोणी कधी या नामचिंतनाला इथे आलाच नाही तो अगदी उद्या सकाळी ST मधून खाली उतरला आणि वरती चढून माईक हातामध्ये घेऊन जर सांगू लागला की इथं 8 वर्षापासून कोण कोण जपाला येतंय कोण कोण भजनामध्ये सहभागी होतंय असा जर अनुभव सांगू लागला तर त्याचा अनुभव आपण ऐकू का? ऐकणार नाही. कारण त्याच्याजवळ अनुभवच नाही. तुकोबराय आपल्या जीवनावरती संतांच्या प्राप्त झालेल्या कृपेचा अनुभव सांगतायत. तुकोबरायांच्याजवळ अनुभव आहे की नाही त्या अनुभवाचं चिंतन करा. ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत ही तुकोबरायांची अनुग्रह असलेली भूमी आहे. तुकोबराय सांगतायत आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी तळमळत असताना संतांची कृपा आमच्यावरती अशा पद्धतीने झाली. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला मस्तकी तो जाणा ठेविला सापडले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला मस्तकी तो जाणा ठेविला सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडले 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 वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला मस्तकी तो जाणा ठेविला सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर
तुकोबराय सांगतात, आम्ही गंगेच्या वाटेने जात असताना आम्हाला सद्गुरूंनी सापडवलं, येऊन आमच्या मस्तकावरती कर ठेवला, आम्हाला रामकृष्ण हरिमंत्राचा उपदेश केला. म्हणजे तुकोबरायांना संतांच्या कृपेचा अनुभव आहे. हा अनुभव तुकोबरायांचा अगदी मजबूत अनुभव आहे. पुढे आमच्यावरती कृपा करण्यासाठी पुन्हा संत आमच्या स्वप्नामध्ये आले. नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगे येवोनिया, सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलू नये. नामदेवराय सुद्धा आमच्या स्वप्नामध्ये आले. परमात्मा पंढरीनाथाला घेऊन आले. श्री गुरु बाबाजी चैतन्यही आमच्या स्वप्नामध्ये आले. ही संतांची जी गंगा आहे, ही संतांची गंगा तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात आली. म्हणजे तुकोबरायांच्या जवळ संत कृपेचा अनुभव आहे. अनेक प्रमाणे या संबंधी आपल्याला पाहता येतील. आले संत पाय ठेविते मस्तकी, इही उभय लोके सरता केलो. आमच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली. म्हणजे तुकोबरायांचं जीवन कृपेने परिपूर्ण आहे. अनुभव मजबूत आहे. अनुभव सांगण्यासाठी सांगणाऱ्याजवळ शब्दशक्ती असावी लागते. एखाद्याला अनुभव आला आहे पण तो सांगता येत नसेल तर त्याचा अनुभव उपयोगाला पडत नाही. देवर्षी नारद महर्षींनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाला वर्षभर आपण साखर खाऊ घातली आणि वर्ष संपल्यानंतर त्याला विचारलं, सांग कशी लागतीये. आता त्याला गोड लागत नाही का? गोड लागतीये, पण त्याला सांगण्यासाठी लागणारं शब्दबळ नाही. तुकोबराय सांगतायत, आम्हाला आलेला अनुभव आम्ही शब्दामधून मांडू शकतो, कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दा वाटू धन जनलोका. सगळ्या लोकांमध्ये आम्ही जे धन वाटणार आहोत ते धन शब्दाच्याच माध्यमातून वाटणार आहोत. म्हणून तुकोबरायांच्या जवळ शब्दशक्तीसुद्धा अगदी मजबूत आहे. तुकोबराय सांगतात, आमच्या शब्दशक्तीचा तुम्ही आमच्याकडे पाहून अंदाज घेऊ नका. दिसायला जरी आम्ही साधारण वेशामध्ये दिसत असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या शब्दांद्वारे वेदाचा खंडशः अनुवाद करण्याचं आमचं सामर्थ्य आहे. नभे वेशधारी तुकाची वरी वरी आहे तैसी बरी खंडे निवाडी वेदाची, खंडे निवाडी वेदाची, खंडे निवाडी वेदाची, खंडे निवाडी वेदाची. नभे वेशधारी. तुकोबराय सांगतात, आम्ही केवळ वेशाचे साधू नाही, तुका आहाची वरी वरी आहे तैसी बरी, खंडे निवडी वेदाची. म्हणून वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. तुकोबरायांच्या जवळ शब्दशक्ती मजबूत आहे. वेदाचा आहे तसा अर्थ मराठी भाषेमध्ये प्रगट करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून शब्दशक्तीसुद्धा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आलेला अनुभव जगाच्या उपयोगाचा असला पाहिजे. नाहीतर अनुभव आलेला आहे, सांगतासुद्धा येतोय, पण तो जगाच्या उपयोगाचाच नाही. मग असा अनुभव सांगून ऐकणाऱ्यालाही फायदा नाही आणि सांगणाऱ्यालासुद्धा त्याचं कोणतं प्रयोजन नाही. तुकोबराय जो अनुभव सांगतायत तो अनुभव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अत्यंत उपयोगाचा आहे. कोणता अनुभव आहे? तुकोबराय गंगेचा अनुभव सांगतायत. म्हणजे आमच्या जीवनामध्ये गंगा प्रवाहित झाली, गंगेचा अनुभव सांगतात. पाण्याचा आणि आपला घनिष्ठ संबंध आहे.
प्रत्येकाला पाणी हवं आहे आणि आज आपण पाण्यासाठी वणवण करत असताना पाहायला मिळतोय. पाणी हा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न आणि पाणी. त्याच्यामुळे तुकोबाराय जर गंगेचा अनुभव सांगत असतील तर हा गंगेचा अनुभव आपल्या उपयोगाचा पडणारा अनुभव आहे. तुकोबारायांनी सांगितलेला जो गंगेचा अनुभव आहे हा अनुभव आपल्या उपयोगाला पडणारा आहे. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये अशी विलक्षण गंगा आली. आपल्याही जीवनामध्ये गंगा येते, पण आपल्या जीवनात आलेली गंगा आटते. उन्हाळा पडला की गंगेचं पाणी आटतं, कधी कधी तर पावसाळ्यातही आटतं. म्हणजे ती वाहीलच प्रवाहित होईलच असं नाही. तुकोबाराय सांगतात आमची गंगा विलक्षण आहे. ही गंगा आटणारी नाही, ही गंगा संपणारी नाही. या गंगेमध्ये एकदा का आपण पाणी पिलो तर परत परत आपल्याला तहान लागणार नाही. आपली तहान कायमची भागू शकते. महाराज, अशी कोणती गंगा आहे की जी कधीच आटत नाही, शेवटापर्यंत समुद्रापर्यंत जाते, सर्वजण तिच्यामध्ये पाणी पिले तरीसुद्धा ते पाणी संपत नाही आणि एकदा पाणी पिल्यानंतर कायमची तहान जाते? अशी अद्भुत गंगा कोणती आहे? पाण्यासाठी रोज आम्ही वणवण फिरतोय, 5-5, 600 फूट खाली बोर घेतोय, जमिनीची वाकडी तिकडी उभी आडवी चाळण करून झाली, पण आम्हाला मात्र असं पाणी सापडत नाही. अशी गंगा आमच्या जीवनामध्ये येत नाही. तुकोबाराय सांगतायत ही जी गंगा आहे ही विलक्षण गंगा आहे. अशी कोणती गंगा आमच्या जीवनामध्ये आली तिचा परिचय अभंगाच्या पहिल्या संत बाबुले साजिरी, संत बाबुले साजिरी, हो हो संत बाबुले साजिरी, हे संत बाबुले साजिरी, संत बाबुले साजिरी. तुकोबाराय सांगतायत आमच्या जीवनामध्ये गंगा आली
पण ही गंगा कोणती आहे? विलक्षण गंगा आहे. संतांच्या चरणाची गंगा आमच्या जीवनामध्ये प्रविष्ट झाली. तुकोबरायांनी संतांच्या पाऊलांना गंगा म्हटलेलं आहे. संतांची पाऊलं म्हणजे गंगेसारखी आहेत. गंगेसारखी कशी आहेत? गंगा ज्या पद्धतीने आपल्याला शीतलता प्रदान करून देते, गंगा ज्याप्रमाणे आपली तहान भागवते, गंगा ज्या पद्धतीने आपल्याला शुद्ध करते, पावित्र्य देते, गंगा ज्या पद्धतीने आपल्याला शेवटी समुद्रापर्यंत नेते, तशी ही संतांची गंगा आहे. ही संतांची गंगा आटणारी गंगा नाही. या गंगेच्या प्राप्तीसाठी फक्त अधिकारी असावा लागतो. योग्य अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये संतांच्या पाऊलांची गंगा येते. तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये ही संत चरणांची गंगा आली. संतांची गंगा सांगत असताना तुकोबरायांनी संतांच्या पाऊलाला विशेषण दिलेलं आहे. ही संतांची पाऊलं आहेत कशी? संत पाऊले साजिरी. तुकोबराय सांगतात संतांची पाऊलं साजिरी आहेत. साजिरी कशाला म्हटलं जातं? साजिरी म्हणजे सुंदर, सुकुमार, नाजूक. संतांच्या चरणासाठी जो साजिरा शब्द वापरलेला आहे, हाच साजिरा शब्द भगवंताच्या चरणाच्या बाबतीतही वापरला जातो. समचरणदृष्टी विटेवरी साजिरी. भगवंताचे चरण कसे आहेत? साजिरे आहेत, सुकुमार आहेत. मग आता भगवंताचे चरण साजिरे आहेत की संतांचे चरण साजिरे आहेत, याची थोडीशी चिंतनाने तुलना करावी लागेल. भगवंताच्या पायाची सुकुमारता, चरणांची सुकुमारता तरतम भावाने आपल्याला पुराणांमध्ये सांगितलेली पाहायला मिळते. भगवंताचे चरण इतके नाजूक आहेत की भगवंताच्या चरणाची नाजूकता सांगत असताना लक्ष्मी मातेची नाजूकता सांगितली जाते. लक्ष्मी माता किती नाजूक आहे? लक्ष्मी माता जर कमळामध्ये उभ्या राहिल्या तर लक्ष्मी मातेच्या पायांकडून कमळामध्ये असलेला परागकण तुडवला जात नाही. कमले कमला तिष्ठती कमलादपि कोमलः. कमळामध्ये उभी राहणारी लक्ष्मी माता, तिच्या पायांकडून कमळामधला परागकण तुडवला जात नाही, इतकी तिची पाऊलं नाजूक आहेत. मग नियम असा आहे की पायापेक्षा हात स्वभावतः नाजूक असतात. आपल्या पायाची त्वचा आणि हातांची त्वचा सारखी नसते. मग लक्ष्मी मातेची जर पाऊलं इतकी नाजूक असतील तर लक्ष्मी मातेचे हात किती नाजूक असतील? लक्ष्मी मातेचे हात इतके नाजूक आहेत, पण भगवंताच्या चरणा इतके नाजूक नाहीत. कारण लक्ष्मी माता जेव्हा भगवंताच्या चरणांची सेवा करायला जाते तेव्हा ती साक्षात हाताने भगवंताचे चरण दाबत नाही. लक्ष्मी माता तिच्या हातामधून बाहेर पडणाऱ्या चंद्रकिरणांच्या द्वारे भगवंताचे चरण, त्या चरणांची सेवा करते. म्हणून कमले कमला तिष्ठती कमलादपि कोमलः ततत्तस्याः कोमलतरौ कराब्जौ ततोपि हरिपाद पंकजम तत्स्थौ. लक्ष्मी मातेच्या हातापेक्षा भगवंताची पाऊलं अत्यंत नाजूक आहे. पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मी माता भगवंताच्या चरणांची सेवा करते, इतके नाजूक भगवंताचे चरण. भगवंताच्या चरणांची सुकुमारता, नाजूकता सांगत असताना आपल्याकडे दोन संत चरित्र सांगितले जातात. एक मुक्ताकेशीचं चरित्र सांगितलं जातं, दुसरं कान्होपात्रा महाराजांचं चरित्र सांगितलं जातं. मुक्ताकेशी भगवंताची भक्त आहे, पण दिसायला अत्यंत सुंदर, सुकुमार, नाजूक आहे. तिला बाकीच्या सख्या म्हणायच्या, तू चल भगवंताच्या दर्शनाला. मुक्ताकेशी सांगायची, तुमचा देव दगडाचा आहे आणि मी जर आले ना, मी जर त्याच्या पायावरती डोकं ठेवलं तर त्याच्या दगडाच्या पायांनी माझ्या डोक्याला इजा झाली तर करायचं काय? बाकीच्या सख्या म्हणू लागल्या, तू फक्त त्याला पाहण्यासाठी ये, नको त्याच्या पायावरती डोकं टेकू. सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मुक्ताकेशी परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी निघाल्या. भगवंताला जेव्हा समजलं ही दर्शनासाठी येतीये, भगवंताने आपलं सुकुमार रूप प्रगट केलं. भगवंताच्या समोर जेव्हा मुक्ताकेशी उभ्या राहिल्या तेव्हा मुक्ताकेशीने विचार केला की हा भगवान किती नाजूक आहे. आपण याच्या पायाला घाबरत होतो
उलट आपल्या डोक्याने याच्या पायाला काही इजा होऊ शकते. म्हणून याचे पाय किती नाजूक आहेत. म्हणून मुक्ताकेशीने हळुवार आपल्या बोटाचा स्पर्श परमात्मा पंढरीनाथाच्या चरणांना केला. परिणाम असा झाला, लोण्यामध्ये बोट रुतावं तसं भगवंताच्या चरणामध्ये मुक्ताकेशींचं बोट रुतलं. आजही आपण भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर भगवंताच्या पायावरती जे छोटे छोटे 2 खड्डे आहेत, हे 2 खड्डे मुक्ताकेशींच्या बोटाची खूण म्हणून सांगितले जातात. म्हणजे हा भगवंत इतका सुकुमार आहे, नाजूक आहे. म्हणून भगवंताच्या चरणासाठी साजिरे शब्द वापरला जातो. मग आता भगवंताचे चरण साजिरे आहेत, आता थोडंसं संतांच्या चरणाचं साजिरे पण समजून घ्या. भगवंताच्याच उदाहरणावरून थोडंसं चिंतन करत चला. भगवंताचे पायी इतके नाजूक असतील तर भगवंताचे हात किती नाजूक असतील. म्हणजे भगवंताचे हात भगवंताच्या पायापेक्षाही नाजूक आहेत. आता भगवंताचे हात जर इतके नाजूक आहेत तर भगवंताचं हृदय किती नाजूक असेल. हातापेक्षा हृदय हे अत्यंत नाजूक आहे. पण अशा हृदयामध्ये भगवान परमात्मा संतांची पाऊलं धारण करतात. मग जो पदार्थ हृदयामध्ये धारण केला जातो तो हृदयापेक्षा नाजूक असला पाहिजे. तो जर हृदयापेक्षा कठोर असता तर हृदयाला रुतला असता. भगवंताच्या हृदयाला संतांचे चरण रुतत नाहीत. ज्ञानोबराय सांगतायत, म्या लक्ष्मी डावलोणी केली परवती, फेडीला कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखाती चरणरजा. भृगु ऋषींच्या चरणाचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी मी गळ्यातला कौस्तुभ काढून बाजूला ठेवला. लक्ष्मी माता जवळ होती, लक्ष्मीलाही बाजूला सारलं आणि अशी छाती पुढं केली की महाराज या आणि तुमच्या चरणाचा प्रसाद माझ्या छातीवरती उमटवा. ज्ञानोबराय सांगतात, आझोणी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिये दैव समुद्रा जतनेची लागी. भगवान सांगतायत, माझ्या ठिकाणी असलेल्या दैवी संपत्तीचं रक्षण व्हावं यासाठी मी संतांची पाऊलं हृदयामध्ये धारण करतोय. मग जर संतांची पाऊलं भगवान हृदयामध्ये धारण करत असतील तर संतांची पाऊलं भगवंतापेक्षाही सुकुमार आहेत. अशी नाजूक संतांची पाऊलं आहेत. मग ही फक्त नाजूक आहेत, सौंदर्याच्या दृष्टीने सुकुमार आहेत, पण परिणामाच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी आहेत. संतांच्या चरणाचा प्रताप, त्यांच्या चरणाचा महिमा थोडासा समजून घ्या. एकांतामध्ये जावं आणि साधू महापुरुषाच्या चरणांचं ध्यान करावं. एखाद्या झाडाखाली जाऊन बसावं, ज्ञानोबरायांना आठवावं, ज्ञानोबरायांचे चरण आठवावेत. अनेक मूर्त्यांमध्ये, फोटोंमध्ये आपण पाहतो ज्ञानोबरायांनी पद्मासन घातलेलं आहे, तुकोबरायांनी पद्मासन घातलेलं आहे. आणि या पद्मासन घातल्यानंतर त्यांच्या पायाचा जो तळवा आहे तो तळवा असा वरती दिसतोय आणि त्या पायाच्या तळव्यावरती वेगळी वेगळी सुचिन्ह असलेली पाहायला मिळतात. शंखाचं चिन्ह आहे, चक्राचं चिन्ह आहे, त्रिकोणाचं चिन्ह आहे, अनेक सुचिन्ह संतांच्या चरणावरती आहेत. मग या सुचिन्हांचा विचार भक्तिशास्त्राने आपल्याला करायला सांगितला की संतांच्या चरणाच्या चिन्हांचं आपण ध्यान करावं. एकांतामध्ये जावं, ज्ञानोबरायांचे चरण आठवावेत, ज्ञानोबरायांच्या चरणावरती असलेले एक एक चिन्ह आठवावं. त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये असा होतो की एका एका चिन्हाने विविध पद्धतीचे लाभ आपल्या पदरामध्ये पडतात. ज्ञानोबरायांच्या चरणावरती पायाचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या खाली असलेल्या ज्या 2 दुभाजक रेषा आहेत त्या दुभाजक रेषेंमध्ये यवाचं चिन्ह आहे. यव धान्य विशेष आहे. यवोसी धान्य राजोवा, धान्याचा राजा म्हणून यवाचं वर्णन केलेलं आहे. जो कोणी साधक संतांच्या चरणावरती असलेल्या यवाच्या चिन्हाचं ध्यान करील त्याला लाभ असा प्राप्त होतो की त्याच्या जीवनामध्ये त्याला अन्नधान्याची कमतरता पडत नाही. म्हणून साधू संतांचं नाम घेणारे, भजन करणारे जे कोणी आहेत त्यांना कधीच खाण्यापिण्याची अडचण येत नाही. ज्ञानोबरायांच्या बरोबर जे वारीला जातात, आषाढीला जातात, तो सगळा आषाढी वारीचा इतिहास आपण उचकून पहा. खायला मिळालं नाही म्हणून वारकरी आजारी पडले अशी एकही बातमी सापडणार नाही. उलटी सापडेल. जास्त खाल्ल्यामुळे आजारी पडले अशी सापडेल.
पण खायलाच मिळालं नाही म्हणून आजारी पडले अशी सापडणार नाही. हा संतांच्या चरणाचा प्रताप आहे. ज्ञानोबरायांच्या चरणाचा, तुकोबरायांच्या चरणाचा प्रताप आहे. संतांच्या चरणावरती छत्राचं चिन्ह आहे. छत्र म्हणजे छत्री. या छत्राच्या चिन्हाचं आपण जर ध्यान केलं तर आपल्याला त्रिविध तापाची बाधा होत नाही. त्रिविध ताप आपल्याला बाधा करू शकत नाही. छत्री ज्याप्रमाणे आपल्याला सावली देते तसं संतांच्या चरणावरती असलेली छत्री आपल्याला त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवांचे. संतांचे चरण आपण पाहिले आपले त्रिविध ताप जातात. संतांच्या चरणावरती त्रिकोणाचं चिन्ह आहे. या त्रिकोणाच्या चिन्हाचं आपण ध्यान केलं तर आपण तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो. आपल्याला गुणातीतता प्राप्त होते. सत्व रज तम हे जे तीनही गुण आहेत या तिन्ही गुणांचं उल्लंघन करण्याचं सामर्थ्य संतांच्या चरणामध्ये आहे. संतांच्या चरणावरती 4 कलशाचं चिन्ह आहे. हे 4ही कलश आपल्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून संतांच्या चरणाचं ध्यान केल्यानंतर आपल्याला सगळे पुरुषार्थ प्राप्त होतात. संतांच्या चरणावरती शंखाचं चिन्ह आहे. या शंखाच्या चिन्हाचं आपण जर ध्यान केलं तर उत्तम वाणीची प्राप्ती होते. शंख हा वाणीचं द्योतक आहे. ध्रुवाच्या चरित्रामध्ये ध्रुव जेव्हा भगवंताची साधना करतो आणि भगवान त्याला दर्शन देण्यासाठी येतात तेव्हा ध्रुवजींनी भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर ध्रुवजींना बोलता येत नाही. हे पाहिल्यानंतर भगवंताने आपल्या शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला. नातरी मधुवणी ध्रुवासी केली, जे कपोल शंके शिवतले, वेदाचीही मती ठेले ते लागला बोलू. शंखाचा स्पर्श गालाला झाला आणि ध्रुव वेदाला सुद्धा समजणार नाही या पद्धतीने भगवंताचं वर्णन करू लागला. शंखाच्या चिन्हाचं ध्यान केलं तर उत्तम वाणीची प्राप्ती होते. किती अद्भुत वाणी प्राप्त होते. निळोबरांनी म्हटल्याप्रमाणे होता कृपा तुमचे पशु बोले वेद. वेद रेडा बोलतो म्हणजे एवढी अद्भुत कृपा संतांच्या चरणाची आहे. संतांच्या चरणावरती प्रत्यंचा नसलेला धनुष्य आहे. म्हणजे धनुष्य आहे पण धनुष्याला दोरी लावलेली नाही. दोरी सोडलेला धनुष्य आहे. तो कशाच्या कामाचा आहे? जो कोणी संतांच्या चरणावरती असलेल्या प्रत्यंचा रहित धनुष्याचं ध्यान करतो त्याच्या जीवनामध्ये काम आपले बाण चालवू शकत नाही. विकारांचे बाण त्याच्यावरती येऊ शकत नाही. कारण विकारांना बाण चालवण्यासाठी धनुष्य व्यवस्थित असला पाहिजे. धनुष्याची दोरीच जर सुटलेली आहे तर कामासारख्या विकारांचा प्रभाव अशा भक्तावरती होत नाही. म्हणून कामापासून निवृत्त होण्यासाठी संतांच्या चरणावरती असलेल्या प्रत्यंचा रहित धनुष्याचं ध्यान आपण करावं. संतांच्या चरणावरती गोखुराचं चिन्ह आहे. गोखूर म्हणजे गायीचं खूर. मग या गोखुराच्या चिन्हाचं आपण जर ध्यान केलं तर त्याचा परिणाम असा होतो की या सगळ्या भवसागरामध्ये त्याला बुडावं लागत नाही. त्याचे हातपायी भिजत नाही. संत त्याला भागलिया मज वाहतील कडी. ते त्याला उचलून घेतात, भवसागरामधून पलीकडे नेतात. म्हणून गोखुराच्या चिन्हाचं ध्यान केलं तर भवसागरातलं पाणी अगदी गायीच्या खुरात बसतं एवढंच त्याच्यासाठी अल्प आहे. संतांच्या चरणावरती आकाशाचं चिन्ह आहे. या आकाशाच्या चिन्हाचं जर आपण ध्यान केलं तर त्याला आकाशाप्रमाणे व्यापकता प्राप्त होते. संत कशा आहेत? तुकोबराय बोलतायत, तुका म्हणे तैसे जाणा संत जन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन जसं सर्वत्र आहे, संपूर्ण आहे, व्यापक आहे, तसं साधू महापुरुषाचे चरणसुद्धा व्यापक आहेत, अत्यंत व्यापक आहेत. त्यांच्या ठिकाणी कोणतीही मर्यादा नाही. हे आकाशाच्या चिन्हाचं ध्यान केल्यानंतर होणारा लाभ आहे. संतांच्या चरणावरती जंबूफल आहे. जंबूफल म्हणजे जांभळ. त्या जांभळाच्या चिन्हाचं जर आपण ध्यान केलं तर त्याला त्याच्या जीवनामध्ये सुवर्णाची प्राप्ती होते. आपला हा जो द्वीप आहे याला जंबू द्वीप असं म्हटलं जातं. सृष्टीच्या आरंभाला फार मोठी मोठी जंबू आकाराची जांभळं इथे पडली आणि त्याने निर्माण झालेला हा जंबूद्वीप
तुकोबराय सांगतात, संतांच्या चरणावरती असलेल्या या जंबू फळाचं आपण जर ध्यान केलं तर त्याला सुवर्णाची प्राप्ती होते. कारण संतांच्या जवळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याची कमतरता नाही. त्या मच्छिंद्रनाथांच्या चरित्रामध्ये आपल्याला कथा पाहायला मिळते. मच्छिंद्रनाथ जेव्हा स्त्री प्रदेशामध्ये गुंतले तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी गोरक्षनाथ महाराज गळ्यामध्ये मृदंग घेऊन गेले. मृदंग वाजवून चलो मच्छिंदर गोरखा आयो असा आवाज देत फिरतायत. आपल्या शिष्याचा आवाज मच्छिंद्रनाथांनी ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ बाहेर आले आणि बाहेर पाहिलं तर गोरक्षनाथ आहेत. गोरक्षनाथांना पाहिलं, म्हणे तू इथं कसा काय? गोरक्षनाथांनी सांगितलं, मी तुम्हाला नेण्यासाठी आलेलो आहे. मच्छिंद्रनाथांनी केलेली लीला आहे. आपल्या शिष्याची आपल्यावरती असलेली निष्ठा किती आढळ आहे हे पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांची परीक्षा घेत आहेत. मग आता नेण्यासाठी आपल्याला आलेला आहे हे पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हटले, ठीक आहे मी येतो तुझ्याबरोबर, पण आपल्याला प्रवासाला जायचे, अरण्यातून जायचे, बरोबर काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणून मच्छिंद्रनाथांनी आपल्या झोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा घेतल्या. त्या 2 सोन्याच्या विटा झोळीमध्ये घेतल्या. मच्छिंद्रनाथ निघाले, त्यांच्याबरोबर गोरक्षनाथ निघाले. एक 5-10 पावलं चालल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणायचे, गोरख यहाँ कुछ डर तो नहीं. पुन्हा चालल्यानंतर पुन्हा विचारायचे, गोरख यहाँ कुछ डर तो नहीं, इथं काही भीती तर नाही ना, कोणी चोर येऊन आपल्याला पकडणार तर नाही ना, सारखं विचारायचे. मच्छिंद्रनाथांनी हे विचारल्यानंतर गोरक्षनाथांच्या मनात प्रश्न येऊ लागला, आपले स्वामी सारखं असं विचारतायत, याचं कारण काय? अरण्यातून गेल्यानंतर मध्यभागामध्ये मच्छिंद्रनाथांनी लघुशंकेसाठी आपली झोळी गोरक्षनाथांजवळ दिली आणि मच्छिंद्रनाथ लघुशंकेसाठी गेले. गोरक्षनाथांनी झोळी जड लागते म्हणून उचकून पाहिलं, काय तर आतमध्ये पाहिलं तर सोन्याच्या विटा आहेत. गोरक्षनाथांच्या लक्षात आलं, घाबरण्याचं कारण काय? हे सोनं बरोबर घेतलंय म्हणून सारखी भीती वाटतीये. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना न विचारता त्या विटा फेकून दिल्या आणि विटा फेकून दिल्यानंतर पुन्हा झोळी घेऊन निघाले. झोळी घेऊन निघाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पुन्हा गोरक्षनाथांना विचारलं, गोरख यहाँ कुछ डर तो नहीं? गोरक्षनाथांनी उत्तर दिलं, महाराज स्वामी डर तो बहुत पीछे छूट गया, अब डरने की कोई बात नहीं. भीती तर फार पाठीमागे गेली, आता घाबरण्याचं कारण नाही. मच्छिंद्रनाथांना थोडा संशय आला. मच्छिंद्रनाथांनी झोळीमध्ये उचकून पाहिलं, विटा नाहीत, सोन्याच्या विटा याने टाकून दिल्या. हे पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांवरती रागावत आहेत. तुला काही कळतं की नाही? प्रवासामध्ये आपल्याला उपयोगी पडाव्या म्हणून मी ह्या घेतल्या होत्या आणि तू टाकून दिल्या. गोरक्षनाथ महाराज सांगतायत, महाराज तुम्ही माझी किती परीक्षा पाहणार? अहो तुमच्या चरणाचा प्रताप इतका आहे की थोडंसं पाठीमागं वळून पहा. तुम्ही ज्या रस्त्याने चालत आला तो सगळा डोंगर सोन्याचा झाला आहे. तर तो 2 विटांच्या सोन्याची काय आवश्यकता आहे? सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे राणोराण कल्पतरू. साधू महापुरुषाचे चरण जिथून जातात त्या ठिकाणी असलेले दगडसुद्धा सोन्याचे होतात. नामदेवराय वाळवंटामध्ये उभे राहिले आणि परिसा भागवतांच्या हातामध्ये ओंझळभर वाळू दिले आणि सांगितलं, हा घ्या तुमचा परीस, भांडण्याचं काही कारण नाही. परिसा भागवत म्हटले, वाळू हातामध्ये देता आणि म्हणता परीस घ्या. नामदेवरायांनी सांगितलं, तपासून पहा. परिसा भागवतांनी वाळूच्या कोणत्याही खड्याला लोखंडाचा स्पर्श केला तर लोखंडाचं सोनं होत आहे. नामदेवरायांच्या चरणाचा प्रताप आहे की सगळं वाळवंटच परिसामध्ये रूपांतरण करून टाकलं. तुकोबराय बोलतात, सहजची चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटी. साधू महापुरुष सहज दगडांमधून जरी चालत गेला तर त्याची पाऊलं ज्या ज्या दगडाला स्पर्श करतात ते सगळे दगड चिंतामणीसारखे होऊन जातात. तुकोबराय सांगतात, अशी अद्भुत संतांच्या पाऊलाची गंगा, गंगा आली आम्हावरी. अशी गंगा आमच्या जीवनामध्ये प्रविष्ट झाली. गंगा कशाला म्हटलं जातं? भौम अर्थाने जी गंगा आहे ती गंगा आणावी लागते आणि संतांची चरणरूपी गंगा आणावी लागत नाही, ती स्वतःहून येत असते. भगीरथाने आणलेली जी गंगा आहे ती गंगा धारण करण्यासाठी भगवान शंकरांना तिचा वेग आपल्या जटेमध्ये धारण करावा लागतो.
संत रूपी गंगा मात्र कोणाला धारण करावी लागत नाही, ती अत्यंत सर्वांना सहाय्यभूत असलेली गंगा आहे. म्हणून गंगेमध्ये पातकाची निवृत्ती होते, पण कुठपर्यंत? जोपर्यंत गंगेत आपण बुडी मारलेली आहे तोपर्यंत. बुडी मारून एकदा का वरती आलो की वरती तरंगलेली पापं पुन्हा आपल्या मस्तकावरती येऊन बसतात. म्हणून खऱ्या अर्थाने अद्भुत गंगा कोणती आहे? गंगा शब्दाचा अर्थ सांगत असताना गमयती विष्णोहो पदम इति गंगा, जी भगवंताच्या चरणाची प्राप्ती करून देते तिला गंगा असं म्हटलं जातं. आणि भगवंताच्या चरणाची प्राप्ती करून देणारी गंगा म्हणजे संतांची चरणगंगा आहे. तुकोबाराय सांगतात अशी गंगा आम्हाला प्राप्त झाली, मग आता ही गंगा मिळाल्यानंतर करायचं काय? गंगेमध्ये स्नान करावं लागतं. तुकोबाराय सांगतात या संत चरणांच्या गंगेमध्ये स्नान करायचं म्हणजे काय करायचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात पडे रजधुळी, तेथे पडे रजधुळी, जेथे पडे रजधुळे, जेथे पडे रजधुळे, तेथे पडे रजधुळी, तेथे पडे रजधुळी, जेथे पडे रजधुळे, जेथे पडे रजधुळे, तेथे करावे आंघोळी, तेथे करावे आंघोळी, तेथे पडे रजधुळी, तेथे पडे रजधुळी, जेथे करावे आंघोळी, जेथे करावे आंघोळी, तेथे पडे रजधुळे, जेथे पडे रजधुळे, जेथे पडे रजधुळी तेथे करावी आंघोळी. गंगेमध्ये आंघोळ केली जाते. मग आता संतांच्या चरणरूपी गंगेमध्ये आंघोळ कशी करायची? आंघोळ का केली जाते याचा थोडासा अगोदर विचार करा. आंघोळ हा जो विधी आहे, हा विधी आपण सकाळी उठल्याबरोबर पहिलं सगळी विसर्जन क्रिया करून आल्यानंतर पहिलं आपण स्नान करतो, आंघोळ करतो. आंघोळ कशासाठी केली जाते? तर आंघोळ एक अवस्था जाऊन दुसरी अवस्था प्राप्त होण्यासाठी मध्ये असलेला जो विधी आहे त्याला आंघोळ म्हटलं जातं. झोपेमध्ये आपण असतो त्यावेळेस सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो आणि सुषुप्ती अवस्था निवृत्त व्हावी, झोप जावी आणि चांगल्या पद्धतीची जागृती आपल्याला यावी याच्यासाठी आपण आंघोळ करतो. एखादा विद्यार्थी सकाळी उठला आणि आंघोळ न करता तसंच पुस्तक हातामध्ये घेऊन जर अभ्यास करायला बसला तर तो किती वेळ अभ्यास करेल? 2-5 मिनटं, 10-15-20 मिनटं, नंतर त्याच पुस्तकावरती डोकं ठेवून पुन्हा झोपी जाईल. म्हणजे झोप जावी आणि जागृती प्राप्त व्हावी याच्यासाठी आंघोळ करावी लागते. आपल्या ठिकाणी झोपेमध्ये अज्ञानामध्ये आपण लीन होतो, शरीर अपवित्र होतं. त्या शरीराची अपवित्रता जावी आणि त्याला पावित्र्य प्राप्त व्हावं याच्यासाठी स्नान केलं जातं. आंघोळ रोज केली जाते, आठवड्यातून एकदा नाही, आंघोळ रोज केली जाते. म्हणून ही आंघोळ सुषुप्ती जावी आणि जागृती यावी याच्यासाठी आहे. म्हणून व्यवहारातल्या पाण्याने आपली सुषुप्ती अवस्था जाऊन आपली जागृत अवस्था आपल्याला प्राप्त होते. पण संतांच्या चरणाच्या ठिकाणी असलेली जी धूळ आहे ती मात्र आपल्याला जी जागृती देते ती जागृती विलक्षण आहे. सध्या आपण झोपलेलोच आहोत, जरी आपण जागे आहोत असं आपल्याला वाटत असलं, ज्ञानोबराय सांगतात आपण कशामध्ये झोपलेलो आहोत? अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा नादी जो. आपण अज्ञानामध्ये झोपलेलो आहोत.
शास्त्राच्या दृष्टिकोनातून आत्ता जरी आपण जागे असलो तरी आपण खरे जागे नाही. जागे बाहेर, आत निजेले. आतमध्ये मात्र आपण झोपलेलो आहोत आणि बाहेर फक्त आपण जागे आहोत. म्हणजे संसाराच्या दृष्टिकोनातून आपण जागे आहोत, पण परमार्थाच्या दृष्टिकोनातून आपण झोपलेलो आहोत. मग खरी जागृती कोणती आहे? खरी जागृती आहे पारमार्थिक जागृती. व्यवहार जो आपल्याला डोळ्याने दिसतोय ही झोपच आहे. उलट झोपेमध्ये पडलेलं स्वप्नातलंही स्वप्न आहे. ज्ञानोबरायांनी वर्णन केल्याप्रमाणे जे जे देखणे सकळ, सकळ. ज्ञानोबराय सांगतात जे जे दिसतंय ना ते सगळं स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नातलंही मृगजळ आहे, म्हणजे खोट्यातलंही खोटं आहे. खोट्यातलं खोटं आपण रोज पाहतोय आणि त्याला खरं मानून त्याच्याशी व्यवहार करतोय. म्हणून संत आपल्याला खरी जागृती देतात, म्हणजे खरं आपले डोळे उघडतात. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय बोलतायत की सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये उगवलेला सूर्य आहे. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जनी विकासू वंदू आता. ज्याच्या प्रकाशाने आमच्या जीवनामध्ये विश्वाचा आभास मावळून जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने अद्वैत रूपी कमळाचा विकास होणार आहे. असे सद्गुरू खऱ्या अर्थाने सूर्यासारखे आहेत. म्हणून असे जे संत आहेत त्या संतांच्या चरणधुळीमध्ये आपण स्नान केलं पाहिजे, म्हणजे आपलं अज्ञान जाईल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने जागृती प्राप्त होईल. आता संतांच्या चरणाची जी धुळी आहे ही धुळी दोघांनाही अत्यंत आवश्यक आहे. भगवंताला सुद्धा संतांच्या चरणाची धुळी अत्यंत प्रिय आहे आणि जीवाला सुद्धा संतांच्या चरणाची धुळी मिळणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत संत चरणाची धूळ प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न करा, आपल्या ठिकाणी असलेली अनंत जन्माची जी वासना आहे त्या वासनेची बीज जळू शकतच नाहीत. आपण कितीही प्रयत्न केला तरी ती बीज तशीच शिल्लक राहतील. तुकोबराय बोलतायत संत चरणा रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाये. वासनेचे बीज जळणी जाये. चरणा रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाये. संत चरण रज लागता सहज. तुकोबराय बोलले सहज जरी संतांच्या चरणाचं रज आपल्याला लागलं वासनेचे बीज जळून जाय. वासनाच जाईल असं नाही, वासनेचं बीज समूळ नष्ट होऊन जाईल.
आणि मग वासना गेल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती घडणं अगदी सहज सोपं आहे. मग रामनामी उपजे आवडी, त्यानंतर भगवंताच्या नामाविषयी प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. म्हणून संतांच्या रजधुळीची अपेक्षा जीवालाही आहे आणि संतांच्या रजधुळीची अपेक्षा देवाला सुद्धा आहे. भगवान परमात्मा नामदेवरायांच्या पाठीमागे चालतायत. नामदेवराय पुढे 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 चालतायत. भगवंत नामदेवरायांच्या पाठीमागे चालतायत. त्याचं कारण आहे की नामदेवरायांच्या चरणाची धुळी उडावी आणि आपल्या मस्तकावरती यावी, याच्यासाठी भगवान परमात्मा मागे मागे चालतायत. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. नामदेवरायांची धूळ मिळावी म्हणून परमात्मा पंढरीनाथ नामदेवरायांच्या पाठीमागे चालतायत. जनाबाई साहेब सकाळी दळण दळण्यासाठी बसतील म्हणून भगवान परमात्मा रात्रभर वाट पाहायचे, कधी जनाबाई दळण दळण्यासाठी बसतायत. आता देवाला दळण दळणे हा मुख्य उद्देश नव्हता. दळणच दळायचं असतं तर भगवंताला जातं ओढत बसण्याची आवश्यकता नाही. भगवंताने संकल्प केला तरी धान्याचं पीठ होऊ शकतं. सगळ्या पापांचे पर्वत त्याचं पीठ होतं तर धान्य किती छोटं आहे. पण जनाबाईंबरोबर दळत असताना एक विलक्षण गोष्ट घडायची. जातं मध्ये ठेवल्यानंतर जेव्हा 2 माणसं दळण्यासाठी बसतात तेव्हा एक पायी जवळ घेऊन आखूड केला जातो आणि दुसरा पायी लांबवला जातो. जनाबाईंसमोर जेव्हा भगवान परमात्मा बसायचे तेव्हा जनाबाई एक पायी ओढून आवरून धरायच्या आणि दुसरा पायी लांबवायच्या. लांबवलेल्या पायाचा स्पर्श भगवंताच्या मांडीला व्हायचा आणि जनाबाईंच्या चरणाची धूळ प्राप्त व्हावी याच्यासाठी भगवान रात्रभर वाट पाहायचे, कधी जनाबाई उठतील आणि कधी आपल्याला दळायला मिळेल. दळणं महत्त्वाचं नाही, पायाची धूळ मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग जनाबाईंच्या पायाचा स्पर्श देवाच्या मांडीला झाला की भगवान परमात्मा सगळं विसरून जायचे आणि आनंदामध्ये जनाबाई जे जे म्हणतील ते सगळं पाठीमागं म्हणायचे. बरं, म्हणत असताना ते आपण म्हणणं बरोबर आहे का चूक आहे याचाही विचार करत नव्हते. जनाबाईंनी सांगायचं, पुढे म्हणायचं, पांडुरंग माझा पिता. भगवंत तेच म्हणायचे, पांडुरंग माझा पिता, रखुमाई माझी माता. भगवंत सुद्धा तेच म्हणायचे, रखुमाई माझी माता. देव भानावरतीच नाही, संतांच्या चरणाची धूळ प्राप्त झाली. भगवंत आपलं सर्वस्व विसरून त्या आनंदामध्ये सहभागी होतात. संतांच्या चरणाची धूळ भगवंताला किती आवडते. भगवंताने जेव्हा कृष्ण अवतार धारण केला तेव्हा लीला करत असताना भगवंताने पहिली लीला केली मृत्तिका भक्षणाची. देवाने माती खाल्ली. माती खाणं हा तसा चांगला वाक्प्रचार नाही, पण भगवंताच्या लीला अद्भुत आहे. वरून दिसायला एक आहे आणि आतून असलेला त्याचा भावार्थ वेगळा आहे. भगवंताने माती खाल्ली त्याचा मुख्य उद्देश हा आहे की भगवंताने जी माती खाल्ली ती आपल्या गावाकडची शेतामधली बांधावरची माती नाही, ती गोपाळांच्या गवळणींच्या गायींच्या चरणाची धूळ आहे. गोपाळांच्या चरणाची धूळ भगवान प्रसाद म्हणून सेवन करतात. म्हणजे संतांची रजधूळ भगवंताला इतकी प्रिय आहे. तुकोबराय सांगतात, अशी रजधूळ जिथे पडेल तेथे करावी आंघोळी. तिथे आपण आंघोळ केली पाहिजे. महाराज, प्रश्न असा पडतो, संतांच्या चरणाची धूळ अत्यंत महत्त्वाची आहे याच्यावरती आमचा विश्वास आहे, पण ही संतांच्या चरणाची धूळ नेमकी कुठं पडलेली आहे म्हणजे आम्हाला तिथे स्नान करता येईल? तर संतांच्या चरणाच्या धुळीचा पत्ता थोडासा शोधला पाहिजे. धूळ मिळते कुठं? जो ज्या रस्त्याने चालत जातो त्या रस्त्यावरती त्याच्या पावलांची धूळ असते. मग ज्ञानोबरायांच्या पावलांची धूळ, तुकोबरायांच्या पावलांची धूळ जर आपल्याला घ्यायची असेल तर ज्ञानोबराय ज्या वाटेने चालत गेले त्या वाटेने आपल्याला चालत जावं लागेल. ज्ञानोबरायांनी खांद्यावरती पताका घेतली, माझे जीवीचे आवडी पंढरपुराने येणं गुढी. ज्ञानोबराय जर पंढरपूरला चालत गेले असतील
तर आळंदीवरून पंढरपूरला चालत ज्ञानोबराय गेले तर ज्ञानोबरायांच्या चरणाची धुळी कुठं पडलेली आहे? आळंदी ते पंढरपूरच्या वारीच्या रस्त्यावरती पडलेली आहे. म्हणून ही धूळ आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्याला सुद्धा त्याच रस्त्याने चालत गेलं पाहिजे. उगच नको त्या वाटा फोडण्याचं, नको तिकडं चालत जाण्याचं काही कारण नाही. चालण्यासाठी तुकोबराय बोलतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. संत ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, त्यांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज, गोरोबा काका, नामदेवराय ही सगळी संतांची मांदियाळी म्हणजे आपले माता पिता आहेत. मुलाचं हे कर्तव्य आहे की त्याने बापाच्या पाऊलावरती पाऊल ठेवूनच चालत गेलं पाहिजे. त्याने पाऊल इकडं तिकडं टाकता कामा नये. कारण बाप जिथे गेलेला आहे तिथंच जर त्याला जाऊन पोहोचायचं असेल, ज्ञानोबराय सांगतायत, आणि बापू पुढा जाये तेची घेत पाऊलाची सोये, बाळक रिघे तरी नला हे पावो काही. लहान मुलं जर आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून जर चालत गेलं तर वडील जिथं गेलेले आहेत तिथंच ते सुद्धा जाईल. म्हणून संत गेले जया ठाया देवराया पाववीस. तुकोबराय, ज्ञानोबराय जिथं गेलेत तिथं जाण्यासाठी आपल्याला त्यांच्या मार्गाने जावं लागेल. म्हणजे त्यांच्या मार्गावरती ही धूळ आपल्याला मिळेल. काही म्हणतील, महाराज आमचं वय झालं, आमच्याकडून चालणं होत नाही, आता आम्ही कधी चालत जाणार? मग तुम्हाला चालणं होत नसेल तर कमीत कमी तुम्ही रस्त्यावरती फक्त उभं राहा. ज्ञानोबराय ज्या रस्त्याने जातात, तुकोबराय ज्या रस्त्याने जातात, दिंडी आल्यानंतर तिच्या स्वागताला उभं राहा, त्या दिंडीच्या बोळवण्यापर्यंत उभं राहा. एवढं तर जमू शकेल ना. रस्त्यावरती उभं राहिल्यानंतर जे चालत जातात त्यांच्या पायाची धूळ आपोआप आपल्यावरती बुडते. ज्ञानोबराय सांगतायत, कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरटी, उधळती पाय वाटी चालता जे. संत चालत असताना त्यांच्या पायाची धूळ पाठीमागं उडेल, ती आपल्या अंगावरती येईल आणि त्याच्यामध्ये कैवल्यासारखं सुख आपल्याला प्राप्त होईल. म्हणून चालण्याचं सामर्थ्य नसेल तर संत ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यावरती फक्त आपण उभं राहावं. कोणी असं म्हणेल, महाराज तेवढंही बळ आता राहिलेलं नाही, मग आम्हाला ही धूळ कशी मिळेल? उभं राहायचं म्हटलं तरी गुडघे दुखतात, आता शक्य होत नाही. मग ही संतांची रजधुळी बसल्या जाग्यावरती प्राप्त करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. तुकोबराय सांगतात, धुळी तुम्हाला पाहिजे ना, मग ही धुळी मिळेल कुठे? कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. भगवंताची कथा जिथं चालू आहे त्या कथेमध्ये भगवान आहेत, संत आहेत आणि भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताची कथा करत असताना, भगवंताचं संकीर्तन करत असताना संतांनी आपल्याला उभं राहून करण्याचा उपदेश केला. तेथे असे देव उभा. कीर्तनामध्ये देव उभा आहे, कीर्तनामध्ये विणा उभा आहे, कीर्तनामध्ये टाळ घेणारे टाळकरी उभे आहेत. मग जो कीर्तन करतोय तोही उभाच असला पाहिजे. आपला भगवान नित्य उभा आहे, तो अजूनही बसत नाही. म्हणून भगवंताला आळवण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी संतांची कथा चालते, संकीर्तन चालतं, त्या ठिकाणी जी धूळ पडते तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. म्हणून कीर्तन सुटल्यानंतर विठ्ठल जय जय विठ्ठल करत असताना आपण जमिनीचं दर्शन घेतो. जमिनीचं दर्शन घेतो म्हणजे जमिनीवरती असलेली धूळ आपण आपल्या मस्तकावरती धारण करतो. कारण ही रजधूळ आपल्या जीवनाचा उद्धार करणारी आहे. म्हणून तुकोबराय सांगतायत, जेथे पडे रजधुळी तेथे करावी अंघोळी. महाराज, या अंघोळीमध्ये आम्हाला कोणतं कोणतं पुण्य मिळणार आहे? तुकोबराय सांगतात, संतांच्या रजधुळीमध्ये अत्यंत महान क्षेत्र आणि सगळी तीर्थ संतांच्या चरणाच्या ठिकाणी निवास करतात. अभंगाच्या तिसऱ्या शेतू बाला वारा
अवघे तीर्थे तयापाशी. तुकोबराय सांगतात संतांच्या चरणामध्ये सेतुबंध वाराणसी सारखी क्षेत्र आहेत आणि सगळी तीर्थ संतांच्या चरणाच्या ठिकाणी निवास करतात. आता ही सगळी क्षेत्र आणि सगळी तीर्थ कसा निवास करतात याचा विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेत थांबायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा रखो सेतुबंध वाराणसी. तुकोबरायांनी 2 क्षेत्र ही विशेष करून सांगितलेली आहेत. एक आहे सेतुबंध. सेतुबंध म्हणजे प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरती पूल बांधण्याच्या अगोदर समुद्राच्या काठावरती भगवान महादेवांची जी लिंग निर्माण केलं, त्याची जी स्थापना केली, त्याला सेतुबंध असं म्हटलं जातं. रामेश्वरम. रामेश्वर हे जे क्षेत्र आहे हे प्रभू रामचंद्रांनी पूजन केलेलं, स्वतः प्रतिष्ठापित केलेलं क्षेत्र आहे. म्हणून पहिलं क्षेत्र रामेश्वर सारखं क्षेत्र संतांच्या चरणामध्ये निवास करतं. आता रामेश्वर हे जे क्षेत्र आहे हे प्रभू रामचंद्रांनी भगवान महादेवाची पिंड बनवली, पूजन केलं. देवर्षी नारद आले आणि देवर्षी नारदांनी प्रभू रामचंद्रांना विचारलं, देवा आपण हा महादेव या ठिकाणी पूजन करत आहात, पण या महादेवाचं नाव काय ठेवायचं? भगवंता विचारल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, या महादेवाचं नाव रामेश्वर आहे. तेव्हा देवर्षी नारदांनी विचारलं, पण रामेश्वर शब्दाचा नेमका अर्थ काय? तेव्हा रामचंद्र प्रभूंनी रामेश्वर शब्दाचा अर्थ सांगितला, रामस्य ईश्वरः रामेश्वरः. रामाचा जो ईश्वर आहे म्हणजे रामाचा जो स्वामी आहे त्याला रामेश्वर असं म्हटलं जातं. भगवान महादेव हे माझे स्वामी आहेत असं प्रभू रामचंद्रजींनी सांगितलं. देवर्षी नारद म्हटले ठीक आहे. देवर्षी नारद तिथून निघाले आणि कैलासामध्ये भगवान शंकरांच्या भेटीला गेले. भगवान शंकरांना सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी समुद्राच्या काठावरती तुमचं शिवलिंग बनवलंय आणि त्याला नाव दिले रामेश्वर, आणि अर्थ असा सांगितला की रामाचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर. भगवान शंकर म्हटले, रामेश्वर शब्द बरोबर आहे, पण अर्थ मात्र तसा नाही. अर्थ असा आहे,
रामः ईश्वरः यस्य सह रामेश्वरः. राम आहे ईश्वर ज्याचा असा तो. म्हणून भगवान महादेव सांगतायत की राम माझा ईश्वर आहे आणि रामचंद्र प्रभू सांगतायत रामाचा जो ईश्वर आहे. म्हणजे दोघे एकमेकांचे भक्त आहेत. याला हरिहराचा अभेद म्हटलं जातं. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवान महादेव हे भगवान विष्णूंचे भक्त आहेत आणि भगवान विष्णू हे भगवान महादेवांचे भक्त आहेत. म्हणून असं हरिहराचं ऐक्य संतांच्या चरणाच्या ठिकाणी निवास करतं. म्हणून संतांनी आपल्याला जशी एकादशी धरायला सांगितली त्याच पद्धतीने सोमवार सुद्धा धरायला सांगितला. एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेणू. म्हणून वारकरी संतांनी आपल्याला एकादशीच्या व्रताप्रमाणे सोमवारचा सुद्धा उपवास धरायला सांगितला. भगवान महादेव आणि भगवान शंकर हे दोघे सुद्धा अभेद रूपाने एकच आहे. म्हणून ते एक आहेत हा बोध आपल्याला संतांच्या चरणापासून प्राप्त होतो. म्हणून रामेश्वर सारखं तीर्थक्षेत्र संतांच्या चरणाच्या ठिकाणी आहे. पुढचं क्षेत्र तुकोबराय सांगतायत वाराणसी. वाराणसी म्हणजे काशी. गंगेचं जो प्रवाह आहे, गंगेला एका बाजूने वारणा नदी जाऊन मिळते आणि दुसऱ्या बाजूने पुढे चालत गेल्यानंतर अस्सी नदी जाऊन मिळते. अस्सी घाट जो सगळ्यात वरती असलेला घाट आहे तिथे अस्सी नदी गंगेला जाऊन मिळते आणि खाली चालत आल्यानंतर मणिकर्णिकेच्याही खाली गेल्यानंतर तिथे वारणा नदी गंगेला येऊन मिळते. म्हणून अस्सी नदीपासून ते वारणा नदीपर्यंत असलेला जो मधला भाग आहे त्याला वाराणसी असं म्हटलं जातं. असं हे वाराणसी म्हणजे काशी क्षेत्र तुकोबराय सांगतायत संतांच्या चरणामध्ये आहे. आता संतांच्या चरणाच्या ठिकाणी काशी क्षेत्राचा निवास कसा आहे हे ज्ञानोबरायांनी आपल्याला प्रक्रियेने सांगून दिलेलं आहे. ज्ञानोबराय सांगतात आपलं हे जे शरीर आहे ही काया म्हणजे काशी आहे आणि या काशी कायेमध्ये आपल्याला उपदेश करणारे श्री गुरु सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणजे विश्वनाथ आहेत आणि त्यांनी आपल्याला तारक मंत्राचा उपदेश केल्यामुळे आपलं ध्यान परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी लागतं. काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिधला आम्हासी बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले. म्हणून कायारूपी काशीमध्ये तारक मंत्राचा उपदेश करणारे सद्गुरू रूपी संत या संतांच्या चरणामध्ये या काशी क्षेत्राचा निवास आहे. सगळी तीर्थ संतांच्या चरणामध्ये येऊन निवास करतात. तीर्थेतया ठाया येती पुनीत भावया. म्हणून ही भौमतीर्थ जेवढी आहेत, गंगा आहे, चंद्रभागा आहे, इंद्रायणी माता आहे, ही सगळी तीर्थांना तीर्थपण प्राप्त होतं जेव्हा संत त्या तीर्थामध्ये स्नान करतात. तेव्हा त्या तीर्थाच्या ठिकाणी तुमच्या आमच्या स्नानाने आलेली जी मलिनता आहे ती मलिनता निवृत्त होते. म्हणून संतांच्या चरणाच्या ठिकाणी अशी सगळी तीर्थ येऊन निवास करतात. तुकोबराय सांगतात अशी अद्भुत गंगा आमच्यावरती आली आणि परिणाम असा झाला की या गंगेमध्ये स्नान करत 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 वाहत वाहत आम्ही सागराला जाऊन मिळालो. आमचं जीवन पूर्ण झालं. आम्ही धन्यतेला प्राप्त झालो. महाराज हा सागर कोणता? धन्य झालो तुका मने धन्य झालो मने धन्य झालो तुका मने धन्य झालो तुका मने धन्य झालो
संत सागरी मिळालो. तुकोबराय सांगतात आमचं जीवन धन्य झालं. संतांच्या गंगेद्वारे आम्ही सागराला जाऊन मिळालो. गंगेची पूर्णता कुठं आहे? ती जेव्हा सागराला जाऊन मिळते तेव्हा. पण आता हा जो सागर आहे, हा सागर इतर सागरांप्रमाणे नाही. हा सागर संतांचाच सागर आहे. व्यवहारातला जो सागर आहे, पाणी भरपूर आहे त्याच्यामध्ये, पण ते पाणी उपयोगाचं नाही, पिण्याचं नाही. तसा हा जो सागर आहे, हा संत सागर आहे. संतांना सागराची उपमा दिली जाते वेगळ्या वेगळ्या अंगाने. संत कृपेचे सागर आहेत, दयेचे सागर आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. सगळ्या गोष्टी संतांच्या ठिकाणी प्रचूर मात्रेमध्ये आहे. जी गोष्ट भरपूर असते त्याला सागर म्हटलं जातं. उगाच छोटंसं पाणी डबकं असेल तर त्याला सागर म्हटलं जात नाही. म्हणून संतांच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गोष्टी सागराप्रमाणे आहेत. म्हणून या सागराला जाऊन आम्ही मिळालो, धन्य झालो. तुकोबरायांचं जीवन याच भूमीमध्ये संत चरणांच्या गंगेने पवित्र झालं आणि संतांच्या सागराला जाऊन मिळालेलं आहे. म्हणून अशी अद्भुत गंगा तुकोबरायांच्या जीवनामध्ये आली. त्याच स्थळी आपण आहोत. अशा पवित्र क्षेत्रामध्ये येऊन आपण भगवंताचं भजन करतोय. म्हणून तुकोबरायांच्या चरणाची धुळी आपल्याला इथं प्राप्त होती आहे. ही धुळी आपल्याला आपलं अंतःकरण निर्मळ करायला आणि आपल्याला शेवटापर्यंत सागरापर्यंत नेऊन पोहोचवायला अत्यंत समर्थ आहे. म्हणून ज्या संतांच्या चरणगंगेच्या द्वारे तुकोबरायांना धन्यता प्राप्त झाली, तीच संतांची चरणगंगा सर्व संतांच्या वाङ्मयाच्या रूपाने आपल्याला प्राप्त झालेली आहे. तिची आपल्यावरती कृपा राहावी. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत सर्व संतांचं वाङ्मय म्हणजे ही संतांची खरी गंगा आहे आणि हिच्यामध्ये रोज आपण स्नान केलं पाहिजे. भगवान सांगतायत, गीतेच्या आरंभाला जे स्तुतीचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये वर्णन येतं, मल निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने सकृद्गीतांभसे स्नानम संसार मलनाशनम. शरीरावरची धूळ घालवण्यासाठी आपण पाण्याने स्नान करतो, पण मनाची धूळ घालवण्यासाठी संतांच्या वाङ्मयाचं स्नान मनाला घातलं पाहिजे. म्हणून रोज आपण गाथेमध्ये स्नान करावं, रोज आपण ज्ञानेश्वरीमध्ये स्नान करावं, रोज आपण नाथ महाराजांच्या भागवतामध्ये स्नान करावं, रोज ज्ञानोबारायांच्या हरिपाठाने आपण स्नान करावं. असं स्नान करू आपण लागलो, अशी आंघोळ आपली जर झाली तर आपण संतांच्या सागराला जाऊन मिळू शकतो. म्हणून तुकोबरायांच्या कृपेने ही संतांची चितगंगा आपल्याही जीवनामध्ये प्रविष्ट होऊन आपलंही जीवन धन्यतेला पोहोचो अशी प्रार्थना तुकोबरायांच्या चरणी करू आणि झालेली सगळी सेवा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. Tukaram, 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 Tukaram.